पहिल्यांदा सांगायचं म्हटलं मागे मागे चाललंय पुढे 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 गेल्या 3 वर्षात उगवता सूर्यच पाहिलाय एवढं पूर्ण आयुष्यात पाहिलं म्हणजे सकाळचा वेळ नुसता आपण वेस्टच घालायचं का आपल्या काय डब्बा करायचं नसतं काम नसतं रिझन भरपूर असतील पण तो सकाळचा वेळ आपल्याला यूज करता आला पाहिजे केलं तर पूर्ण दिवस चांगला जातो ॲक्च्युली मला पण व्यायाम करायची तेव्हा सुद्धा की जेव्हा मी ICUमधून बाहेर होतो थोडा इन्सिडेंट झाला होता माझ्या लाईफमध्ये म्हणजे मणक्याला त्रास झाला होता मार लागला होता जवळपास मी 2 महिने बेडवरच होतो झोपूनच होतो त्याच्यानंतर मी रिकवर झालो पुन्हा त्रास चालूच होता पण तो त्रास एवढा होता की इव्हन चालायला वगैरे बाईकवर गेलो 20 किलोमीटर तर मग बाजूला थांबावं लागलं म्हणजे दुखत होतं म्हणजे ते काय त्रास कमी होत नव्हता असं सहज म्हणजे का अनुसारांची माझी काही ओळख नव्हती माझा मित्र ह्यांचा एक मित्र आहे त्याचे पण असंच मी स्टेटसवर दररोज फोटो बघायचो तर सकाळी 7:30-8 वाजता 10 किलोमीटर 15 किलोमीटर पळून यायचं तरी कसं काय शक्य आहे असं मला पण वाटायचं कारण तो असा मित्र होता की फ्रायडेला ना घरी गेला की पूर्ण संडेला सकाळी म्हणजे मंडेला मॉर्निंगलाच बाहेर असतो ITतला तो पण तो करता तर मी पण करू शकतो असं मला वाटायचं त्याच्यानंतर कोरोनामध्ये थोडं भरपूर चालण्याचा प्रयत्न केला वजन कमी करावं पण काही रिझल्ट भेटलाच नाही पण इथं आल्यामुळे ग्रुप भेटला एक प्लॅटफॉर्म भेटला त्याच्यामुळे शक्य झालं अनुसारामुळे तर तेव्हापासून आता एकदम इझी आहे लाईफ त्रास कमी बरेच ॲसिडिटी वगैरे प्रॉब्लेम होते सगळे संपले आणि असं वाटतं की हे असं चालू ठेवावं थांबायला नाही पाहिजे बरेच वेळा थांबायचा प्रयत्न येतात असे काही मोमेंट परत तिथं वाटतं की थांबायला नको जेवढं होईल तेवढं करायचं तेवढंच होतं आणि बरेच लोक नवीन आहेत जे काय माझे मित्र परिवार सगळे येतात मला मी त्यांना हे सांगतो की व्यायाम करा लवकर या उठा आमच्या ग्रुपला जॉईन व्हावं सांगतो तुमचं झालं पाहिजे अशा गोष्टी होतात थँक्यू धन्यवाद